आपण पाहत आहात आर.के. न्यूज. बातमी तुमची, आवाज आमचा. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश सदस्य माननीय विश्वजित कांबळे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या गावगुंडांवर कडक कारवाई करा. वंचित बहुजन आघाडीची मागणी. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश सदस्य विश्वजित कांबळे यांना स्थानिक गुंडांनी शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्या गावगुंडांवर कडक कारवाई करावी अशी मागणी आज वंचित बहुजन आघाडीने जयसिंगपूर पोलीस स्टेशनकडे केली. याविषयी अधिक माहिती अशी की चिपरी गावामध्ये अतिक्रमण काढण्याचे काम ग्रामपंचायत करत आहे. धमकी देणारा गावगुंडाचे अतिक्रमण काढण्यास विरोध होता. याच कारणावरून माननीय विश्वजित कांबळे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. धमकी देणाऱ्या गुंडाचा करता करविता धनी हा पडद्यामागे असून तो या गावगुंडांना पोसत आहे. वंचित बहुजन आघाडी हा पक्ष वेगाने वाढत आहे, त्यामुळे मोठ्या सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. वंचितचे पदाधिकारी हे निष्ठावान आहेत, त्यांना मोडून काढणे शक्य नाही, ते सत्ताधाऱ्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे अशा गावगुंडांचा वापर करून ते पक्षातील पदाधिकाऱ्यांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा लोकांच्या मुसक्या वेळोवेळी आवळल्या नाहीत तर उद्या त्यांचा त्रास सर्वसामान्यांना होऊ शकतो. त्यामुळे यांच्यावर वेळीच कडक कारवाई करावी अशी भूमिका घेत शिरोळ तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी या आशयाचे निवेदन जयसिंगपूर पोलीस स्टेशनला दिले. यावेळी तालुक्यातून मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष भीमराव तांबे, वंचित बहुजन महिला आघाडी अध्यक्ष वासंतीताई मेहतर, महिला आघाडीच्या करुणाताई कांबळे, जिल्हा कोषाध्यक्ष प्रकाश कांबळे, जिल्हा ITI प्रमुख विद्याधर कांबळे, तालुका अध्यक्ष महेंद्र कांबळे, तालुका अध्यक्ष संदीप कांबळे, तालुका उपाध्यक्ष गजानन धनवडे, तालुका महासचिव विश्वास शिंगे, तालुका महासचिव किरण कांबळे, तालुका संघटक गौतम कांबळे, तालुका संघटक निखिल कांबळे, तालुका कोषाध्यक्ष बिरू कांबळे, तालुका सचिव सुनील भोसले, तालुका सल्लागार अजित कांबळे, तालुका सल्लागार धोंडीराम कांबळे, तालुका उपाध्यक्ष शीतल धनवडे, तालुका सचिव लक्ष्मण कांबळे, जयसिंगपूर शहर पदाधिकारी अमित वाघवेकर यांच्यासह अमित धनवडे, प्रशांत धनवडे, सूरज कुरणे, संतोष कांबळे, किशोर कांबळे, गजानन कांबळे, युवराज सासने, तुषार कांबळे, नितीन कांबळे, अक्षय कांबळे, पोपट कांबळे, राजेश कांबळे, सुजित कांबळे, विलास कांबळे, रमेश कांबळे, दादासो कांबळे, सूरज धनवडे, सुशांत धनवडे, राजू कांबळे, सुनील कांबळे इत्यादींच्या या निवेदनावर सह्या आहेत. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आज जे काही घटना जयसिंगपूर या ठिकाणी झाली, पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना धमकी वारंवार दिली जात आहे. कुठंतरी कामाला अडथळा आणण्याचा आणि वंचितला बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे आणि हे खपून आम्ही वंचित बहुजन आघाडी हे कदापि खपवून घेणार नाही. आणि जर का कोणी असं वर्तन करत असेल, धमकी देत असेल पदाधिकाऱ्यांना, तर आम्ही महिला आघाडी रस्त्यावर उतरल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि ह्याला पूर्णपणे आम्ही निषेध करतो. धन्यवाद. वंचित बहुजन आघाडीचे राज्य सदस्य आदरणीय विश्वजित कांबळे साहेब यांच्यावर जो मानहानिकारक शब्दप्रयोग केलेला आहे, त्या खंडणीखोराला मी सांगू इच्छितो की वंचित बहुजन आघाडी कोल्हापूर उपाध्यक्ष या नात्याने मी त्याला इशारा देऊ इच्छितो की त्याने ज्या पद्धतीचे शब्दप्रयोग केलेले आहेत की जयसिंगपूरमध्ये तू सभा घेऊन दाखव. मी त्याला आव्हान करतो आहे की इथून पुढचे सगळे कार्यक्रम जयसिंगपूरमध्येच होतील. त्याला किती हिंमत आहे त्याने अडवून दाखवावं. आणि त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी तसेच विश्वजित कांबळे साहेब त्यांनी आदरणीय विश्वजित कांबळे साहेबांशी जो शब्दप्रयोग केलेला आहे तो त्वरित मागे घ्यावा. नाहीतर या जयसिंगपूर शहरामध्येच नाही तर या राज्यामध्ये आम्ही मोठ्या ताकदीने जी वंचित बहुजन आघाडी विश्वजित कांबळे साहेबांच्या पाठीशी आहे, या शिरोळ तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडी विश्वजित कांबळे सरांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. आणि त्यांच्या जीवाला जर धोका होत असेल तर वंचित बहुजन आघाडी त्याला रोखठोक उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आम्ही पोलीस प्रशासनाला आवाहन करतोय की अशा खंडणीखोराला योग्य वेळीच थांबवावं, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून त्याला योग्य पद्धतीचा न्याय देण्याची वेळ आणू नका. आम्ही वारंवार पोलीस प्रशासनाला अजून एकदा या निवेदनाद्वारे एक विनंती केलेली आहे. पुन्हा एकदा त्या खंडणीखोराला इशारा देतोय. वंचित बहुजन युवा आघाडीचा उपाध्यक्ष म्हणून त्यांना रस्त्यावर थांबवून जाब विचारण्यात येईल एवढं आश्वासन देतो आणि मी थांबतो. जय भीम.